जी अपेक्षा पण केली होती तेच बघायला भेटलं आज आम्हाला. नमस्कार मंडळी, आज आपण चाललो आहोत त्र्यंबकेश्वर टू पंचवटी. असं आपण बसने जाणार आहोत. आता आपण नाशिकवरून दर्शन करून निघतोय. जाता जाता जे हवामान होतं ते खूप अफाट आहे. थंडीचा हलकासा गारवा जाणवत होता आणि परिसरात एक वेगळी शांतता होती. आता आपण CBT बस स्टॉपवर आहे. CBT बस स्टॉपवर आपल्याला रिक्षा करायची आहे पंचवटीसाठी. तुमच्या वतीत इथे 30-40 रुपये असे म्हणतात, पण आपण थोडीशी बार्गेनिंग करायची आणि बार्गेनिंगमुळे आपल्याला 20 रुपये पर सीट असं भेटलं आणि आपण 6 जण जात होतो. त्यामुळे जाता जो पाऊस आला आहे त्यामुळे जो भिजलो आहे वर ते खालपर्यंत. त्यानंतर आपण गेलो पंचवटीला पोहोचलो. सध्या आम्ही रामकुंडाजवळ जात आहे. इथे रोज हजारो भाविक येतात. गोदावरी नदीच्या काठावरचं हे ठिकाण खूपच पवित्र आणि ऐतिहासिक आहे. इथे आलो की मन शांत होतं. थोडा वेळ शांतपणे बसलो, फोटो वगैरे काढले, इथल्या लोकांशी थोड्याशा गप्पा मारल्या. तर आम्हाला हे समजलं की अंगात वगैरे भूत वगैरे जे काय आहे तर ते आपल्याला पूर्ण आयडिया नाही काय आहे ते. त्यानंतर इथं सर्व विधी वगैरे सगळे पार पडतात. इथे सीतामाईची गुफा आहे, काळाराम मंदिर आहे, ते तुम्ही फिरू शकता. आम्हाला तेवढा वेळ नव्हता म्हणून आम्ही परत रिक्षा पकडली आणि चाललो आहोत आता साईनगर शिर्डी दर्शनासाठी. लाईक करा, शेअर करा आणि भेटूया पुन्हा एका ब्लॉगमध्ये.